नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत आणि कला दोघंही खूप ताडी पाहिलेले असतात, त्यामुळे त्यांना ती ताडी लागलेली असते. आता दोघं जण झुलत झुलत डुलत डुलत त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. अद्वैत तर खूपच विचित्र गाणे म्हणत असतो. काय गाणे म्हणत असतो त्याचं त्यालाही कळत नसतं. ते बघून कला अद्वैतला म्हणते, चांदेकर तुला ताडी लागली आहे बरं का. अद्वैत तिला म्हणतो की नाही 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 नाही, मला लागली नाही आहे. शुकशुकाट शुकशुकाट आहे बाहेर. अगदी काही बोलत असतो तो. तर कला अद्वैतवर आवाज चढवून बोलत असते आणि अद्वैतला ती म्हणत असते की काय चाललंय रे तुझं? इथं शुकशुकाट आहे तुझा. बाहेर काय सुरू होतं रे तुझं? म्हणतो की बाहेर कुठे काय चाललं होतं? बाहेर कुठे काय चाललं होतं? कला म्हणते की काय बाहेर तुझं काही चालू नव्हतं? मला सांगतोस तू ह्या गोष्टी? नाटकं पहिल्यांदा बंद कर हा अद्वैत चांदेकर आता. तेव्हा अद्वैत आता उभा राहतो आणि मग कलासाठी तो गाणं म्हणत असतो की नाकावरच्या रागाला औषध काय आणि गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय, असं गाणं आता अद्वैत म्हणत असतो. काही त्याला तालसूर वगैरे नसतो आणि ते गाणं ऐकून कला इरिटेटेड जास्त होत असते. मग कला आता अद्वैतचे दोन्हीही हात पकडते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर गप्प बस. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की मी तुझी बायको आहे आणि बायको या नात्याने फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे तुझ्यावर. एक गोष्ट ही नेहमी लक्षात ठेव. आणि माझा जसा तुझ्यावर अधिकार आहे त्याचप्रमाणे तुझा देखील माझ्यावर तेवढाच अधिकार आहे. त्यामुळे तू किती जरी टाळलीस ही गोष्ट तरी एक गोष्ट लक्षात ठेव की आता आपलं लग्न झालेलं आहे आणि मी तुझी ऑफिशियल बायको आहे. त्यामुळे आपल्या दोघांमध्ये दुसरं तिसरं कोणीच यायला नको. आणि समजा तुझ्या आयुष्यात जर माझी जागा घेण्यासारखं कोणी जर आलं तर मात्र गाठ माझ्याशी आहे चांदेकर, लक्षात ठेव हा. काय मंडळी, अजूनही व्हिडिओला लाईक केलं नाही आहे का? अहो मग वाट कसली बघताय? लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हालाही माहिती आहे की तुमचं लाईक आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि मला माहिती आहे की आमच्यासाठी तुम्ही एवढं करू शकता. त्यामुळे लगेच लाईक करा. धन्यवाद. कला पुन्हा अद्वैतला विचारते की कोणाशी असणार आहे गाठ की तुझ्याशी? कला म्हणते की शाब्बास, असंच मला घाबरून राहायचं. आपल्या दोघांमध्ये दुसरं कोणीही येता कामा नये. अद्वैत अगदी शांतपणे लहान मुलासारखं सगळं काही कलाचं बोलणं ऐकून घेत असतो. मग अद्वैत पुन्हा म्हणतो की खरे काय म्हटलीस तू? गाठ तुझ्याशी? कसली गाठ? तेव्हा कला म्हणते की घट्ट गाठ. चांदेकर, अरे तुला कळत कसं नाही? तुझी आणि माझी, आपल्या दोघांचीही घट्ट गाठ बांधली गेली आहे आणि ती काय फक्त आत्ताची नाही हा, 7 जन्माची आपल्या दोघांची ही गाठ बांधली गेली आहे. तेव्हा अद्वैत आता शांत असतो. कला म्हणते की अच्छा आता शांत बसलाय म्हणजे तेव्हा कला म्हणते की अच्छा आता शांत बसलाय म्हटल्यावर अद्वैत चांदेकरला सगळं काही समजलंय आणि त्याने सगळं काही ऐकलंय आणि त्याला पटलं सुद्धा आहे. अद्वैत म्हणतो की इकडे काही गोष्टींचा उगाचच अर्थ काढू नकोस. मला माहिती आहे ना तुला काय वाटतं. तुलाही हेच वाटतं ना की कोणीतरी आपल्यावर मरावं, कोणीतरी आपल्याला पटवावं, कोणीतरी आपल्यावरही प्रेम करावं. परंतु खरे एक गोष्ट लक्षात ठेव की असं सगळं करायला आपल्यामध्ये सुद्धा त्या क्वालिटी असाव्या लागतात. आपणही तसं असावं लागतं की कोणी आपल्यावर प्रेम करेल. तर अद्वैत हा कलाला म्हणत असतो की खरे तुझ्यासाठी एक गाणं म्हणू का? तर कला म्हणते की हो म्हण ना. मग अद्वैत म्हणत असतो की 1 2 3 4 बुटकं वांग शूरफार, असं जेव्हा अद्वैत कलाला म्हणतो तेव्हा कला आता अद्वैतकडे रागाने बघत असते. मग अद्वैतला अजूनच हे करण्यासाठी उत्साह मिळतो. मग अद्वैत आता बोटांवर मोजत असतो आणि खाली बसत असतो. जशी कला बुटकी आहे तसा अद्वैत बुटका होतो आणि कलाला तो चिडवत असतो की 1 2 3 4 बुटकं वांग शूरफार. तर कला म्हणते की गप ना चांदेकर, का करतोयस असं? पण अद्वैत मात्र ऐकतच नसतो. अद्वैत मात्र कलाला चिडवण्याचा एकही चान्स सोडत नसतो आणि सारखं त्याचं 1 2 3 4 बुटकं वांग शूरफार असं चालू असतं. त्याच वेळी अद्वैतचा तोल जातो आणि अद्वैत खाली पडणार असतो, परंतु तो कलाला पकडतो. अद्वैत आणि कला दोघंही आता एकमेकांच्या मिठीत येतात आणि दोघंही एकमेकांकडे बघत असतात. त्यावेळी कला मात्र फार प्रेमाने अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैतबद्दलचं तिचं प्रेम अजूनच उफाळून येत असतं आणि अद्वैतही कलाला बघत असतो. दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. परंतु इकडे सरोजच्या जीवाला मात्र घोर लागलेला असतो.
सरोज खूप चिडचिड करत असते. आबांना ती म्हणत असते की याचं काय चाललंय अद्वैतचं नक्की. नाही, मला माहिती आहे की त्याचा ॲक्सिडेंट झालाय. आता ॲक्सिडेंटमुळे त्याला तिकडंच राहायचंय का? काय अर्थ आहे का त्याच्या ह्या वागण्याला? त्याला किती कॉल केले मी, माझा एकही कॉल त्याने उचललेला नाहीये. त्याने माझा कुठलाही कॉल उचललेला नाहीये, माझ्या कॉलला कुठल्या उत्तरही दिलेलं नाहीये. या सगळ्याचा नक्की मी काय अर्थ काढायचा आहे बरं? आता कोण आहेत ती लोक, कुठल्या गावामध्ये ते गेलेत? अनोळखी गावामध्ये अनोळखी लोकांसाठी राहण्याची काय गरज आहे मी म्हणते यांना. खरं तर हा अद्वैत कधी त्या नको त्या लोकांचा एवढ्या इमोशनचा विचार करायला लागलाय ना, हेच मला कळेनासं झालंय. तो विसरून जातोय का की तो अद्वैत चांदेकर आहे म्हणून? त्याला किती काम आहे, तो एक बिझनेसमन आहे आणि काय त्या फालतू लोकांच्या इमोशन्सचं घेऊन बसलाय. आणि काहीतर म्हणे त्यांच्या गावातला उत्सव आहे म्हणून तो तिथे थांबलाय. याला काय गरज होती तिथे थांबण्याची? कधीपासून हा अद्वैत एवढा चेंज झाला? तेवढ्यातच रोहिणी म्हणते की लग्न झाल्यापासून. नाही, म्हणजे लग्न झाल्यापासूनच आपल्या अद्वैतमध्ये खूप सारे बदल दिसायला लागलेत. सरोज वहिनी, तुला असं नाही वाटत का? जेव्हापासून अद्वैतचं लग्न झालंय तेव्हापासून अद्वैत त्याचे सर्व डिसिजन इंडिपेंडेंटली घ्यायला लागलाय. या सगळ्या गोष्टीचा अर्थ तुला कळतोय का ग वहिनी? म्हणजे मला तरी दिसतंय बरं का की अद्वैत खूप चेंज झालाय आणि तेही लग्नानंतर. आता तुला काय वाटतंय ते मला नाही माहिती. तेवढ्यातच रजनी तिथे येते आणि म्हणते की सरोज वहिनी प्लीज तुम्ही टेन्शन नका ना घेऊ. अहो अद्वैत आणि कला ठीक असतील आणि त्या गावात आहे, दोघं एकमेकांच्या सोबत आहे, अजून काय हवंय? आबा रजनीला म्हणतात की हो, रजनी अगदी बरोबर बोलतीये. सरोज, मी काय म्हणतो की तू एक काम कर, तू तुझ्या खोलीमध्ये जा आणि थोडा वेळ आराम कर. थोडा आराम केला तर तुला बरं वाटेल. उगाचच या गोष्टींचा विचार करत बसू नकोस. आणि हो, आत्तापर्यंत आपण टेन्शनमध्ये होतो की अद्वैत आणि कलाची कुठलीही खबर आपल्यापर्यंत पोहोचली नव्हती आणि फक्त त्यांची गाडी सापडली होती, साहित्य सापडलं होतं. पण आता आपल्याला कळलंय ना की दोघंही सुखरूप आहे. त्यामुळे उगाचच टेन्शन घ्यायची काय गरज आहे? कशाला उगाच टेन्शन घेते या सगळ्या गोष्टींचं? चांगलं राहील की तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. तेव्हा सरोज म्हणते की आबा, तुम्हाला कळतच नाहीये मी काय म्हणण्याचा प्रयत्न करते ते. अहो आबा, अद्वैत कधीच एवढा बेजबाबदार नव्हता आणि कामाच्या बाबतीत तर कधीच तो आत्तापर्यंत बेजबाबदार राहिलेला नाहीये. अहो आबा, तुम्हाला एक गोष्ट कळते का? अहो अद्वैत आता सुखरूप आहे ना, कळलंय ना त्याला तो सुखरूप आहे. मग मी म्हणते की का तो दिवेआगारला गेला नाही? तो एवढा मोठा बिझनेसमॅन असून एक गोष्ट त्याच्या कशी लक्षात आली नाही की क्लायंट आपला तिकडे वाट बघतोय म्हणून? मला सांगा की आपल्याला जेव्हा त्याने फोन केला तेव्हा त्याने एका शब्दाने तरी ही गोष्ट आपल्याला विचारली का की दिवेआगारच्या प्रोजेक्टचे काही अपडेट्स आहे का म्हणून? त्याला काही घेणं देणं आहे का प्रोजेक्टचं? तेवढ्यातच संगीता तिथे येते. मग सरोज म्हणते की आल्या ह्या. तरी म्हटलं की अजून कशा इथे आल्या नाहीये? मला माहिती आहे सगळी जी चूक आहे ना ती यांच्या मुलीचीच आहे. नाही, मला माहिती आहे की आपल्या अद्वैतची सुद्धा यामध्ये चूक आहे, परंतु जे काही घडतंय ना ते फक्त आणि फक्त यांच्या मुलीमुळे घडतंय. सरोज चिडत असते आणि म्हणत असते की काय हो, मला सांगा की तुमच्या मुलीला काय गरज होती अद्वैतसोबत जायची? पण नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये नाक खुपसलं नाही ती कला खरे कुठली. खरं तर त्या मुलीचं नाव घेण्याची सुद्धा माझी इच्छा नाही आहे, पण काय करावं, आता नावही घ्यावं लागतंय तिचं. सरोज पुन्हा एकदा अद्वैतला कॉल करून बघते, परंतु ती म्हणते की बघा, मगाशी निदान रिंग तरी वाजत होती, परंतु आता तर नॉट रिचेबल येतंय. मी आताच्या आता तिकडे जायला निघते. आबा म्हणतात की सरोज अगं असं काय करतीये? वेळ किती झाली आहे, एकदा वेळेचं तरी भान ठेव. आणि आता तू तिकडे कशाला जातीयेस उगाच? रजनी म्हणते की अहो सरोज वहिनी, कशाला एवढ्या उशिरा जाताय तुम्ही? तेव्हा सरोज म्हणते की प्लीज मला कोणी थांबवू नका हां आता. नाही, माझा मुलगा तिथे जाऊन नक्की काय करतोय ना ही गोष्ट मला कळलीच पाहिजे. आणि आता या क्षणी मला अद्वैतशिवाय दुसरं काहीही दिसत नाही, त्यामुळे मी मात्र जाणारच. सरोज आता एकटीच निघालेली असते. तेव्हा सोहम म्हणतो की अगं काकू थांब, एकटीच कुठे जातीये, मी सुद्धा येतो तुझ्यासोबत. असं म्हणत सोहम सुद्धा आता सरोज सोबत निघालेला असतो. इकडे अद्वैत आणि कला अजूनही एकमेकांकडेच बघत असतात आणि कला आणि अद्वैत दोघेही एकमेकांशी हसत असतात. अद्वैत हसायला लागतो आणि कलाला म्हणतो की काय मग अडकलीस ना तू? तेव्हा कला म्हणते की काय? तेव्हा अद्वैत म्हणतो की बघ मी कोण आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर. शेवटी तू माझ्या डोळ्यामध्ये अडकली की नाही? अगं तुझ्यासारखी बाई जर माझ्या डोळ्यात अडकू शकते तर बाकीयों की क्या चीज आहे. तेव्हा कला म्हणते की अरे वा, म्हणजे मी अरसिक आणि बाकीच्या बायका रसिक. अद्वैत चांदेकर, कला नाव आहे माझं. सॉरी, कला म्हणजे रसिकतेचं रूप असतं आणि त्यातल्या त्यात काय, मी तुझी बायको आहे, त्यामुळे तू आता पुरता अडकलायस.
बघ आता अद्वैत चांदेकर, तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. आता बाबा तू माझ्यामध्ये अडकलायस. तेव्हा अद्वैत ऐकत नसतो. मग कला आता अद्वैतची कॉलर पकडून अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, मी तुझ्याशी बोलते. हे बघ चांदेकर, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आता दुसरा कुठल्याही बायकांचा विचार करायचा नाही. नो बायका, फक्त बायको. अद्वैत म्हणतो की कोण बायको? कला म्हणते की अरे असं काय करतोय, मी आहे तुझी बायको, सौ कला अद्वैत चांदेकर. मी आहे तुझी एकमेव आणि कायमची बायको. बघ आता चांदेकर, आता तू नाहीयेस आणि आता मी नाहीये. तर अद्वैत म्हणतो की तू मी म्हणजे काय? तेव्हा कला म्हणते की अरे अद्वैत, आता तू नाहीयेस आणि मी नाहीये, म्हणजे तू आणि मी, आपण दोघं मिळून होतो आपण दोघं आपण आहोत. आता त्याच वेळी लाईट जाते. तेव्हा कला म्हणते की बघ अद्वैत, खरं आहे हे. तेव्हा अद्वैत म्हणतो की गप, काय खरं आहे हे? कलाने अद्वैतला पकडलेलं असतं. अद्वैत म्हणतो की ए सोड मला. तेव्हा कला म्हणते की नाही, मी नाही सोडणार. मी तुला सांगितलंय ना, फक्त तुझ्यावर माझा आणि माझाच अधिकार आहे. अद्वैत म्हणतो की गप्प बस, माझ्यावर तुझा कुठलाही प्रकारचा अधिकार नाहीये, गप्प बस, उगाच काही बोलत असते. आणि त्याच वेळी अद्वैतचा तोल जातो. आता अद्वैतचा तोल गेल्यामुळे कलाने अद्वैतला पकडलेलं असतं, सोबत कलाचाही तोल जातो आणि दोघंही मिळून आता बेडवर पडतात. अद्वैतच्या अंगावर कला पडलेली असते. अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे बघत असतात. पुन्हा दोघंही एकमेकांमध्ये हरवून जातात. तेव्हा कलाचे केस तिच्या डोळ्यावर आलेले असतात आणि अद्वैत आता हलकेच ते केस तिच्या बाजूला करतो. कला मात्र अद्वैतकडेच बघत असते. तर इकडे सरोज आणि सोहम आता त्या गावी यायला निघालेलीही असतात. सरोज म्हणत असते की पहाटेचे 3 वाजलेत रे, सकाळ होईपर्यंत आपण पोहोचू ना तिथे. तेव्हा सोहम म्हणतो की हो काकू, तू काळजी करू नको, आपण सकाळपर्यंत पोहोचूया. सोहम गाडी चालवत असतो आणि सरोजला असं झालेलं असतं की कधी एकदा ती त्या गावामध्ये पोहोचेल. तर इकडे सकाळ आता झालेली असते. तर कला आणि अद्वैत अजूनही झोपलेलेच असतात आणि बरं एकमेकांच्या अंगावर हात ठेवून वगैरे ते झोपलेले असतात, एकमेकांच्या जवळ झोपलेले असतात. कारण रात्री ताडीच्या नशेमध्ये त्यांना काही सुचलेलं नसतं आणि नशेमध्येच ते झोपी गेलेले असतात. आपण एकमेकांजवळ झोपलो याचंही भान त्यांना नसतं आणि डायरेक्ट सकाळ झालेली असते. आता सकाळ झाल्यावर सरोज आणि सोहम दोघंही आता त्या गावामध्ये आलेले असतात. सोहम आता गावकऱ्यांना कलाचा आणि अद्वैतचा फोटो दाखवत असतो आणि विचारत असतो की यांना तुम्ही कुठे बघितलं का? तेव्हा तेथील एक दादा म्हणतात की हो, हे दोघं इथेच आहे, त्या खोलीमध्ये आहेत. सरोजने आता अद्वैतची गाडीही बाहेर बघितलेली असते. मग सरोज आणि सोहम दोघंही आता अद्वैत आणि कला जिथे झोपलेले असतात त्या खोलीकडे धाव घेतात. दोघंही जेव्हा दरवाजा उघडतात तेव्हा सरोजला जे दृश्य समोर दिसतं त्यामुळे सरोज हादरलेली असते. सरोजला समोर दिसत असतं की अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांच्या अंगावर हात ठेवून मस्तप्रमाणे झोपलेत. दोघंही एकमेकांच्या जवळ झोपले. त्यामुळे आता सरोजचा राग अगदी शिगेला पोहोचलेला असतो. सरोजला प्रचंड राग आलेला असतो दोघांचा आणि सरोज आता मोठ्याने ओरडते की अद्वैत. असं म्हटल्यावर कलाला जाग येते. कला बघते तर काय की सरोज समोर. तिला काहीच कळत नसतं झोपेतून उठल्यावर की ही सरोज समोर कशी काय आली आणि सरोज मॅडम नक्की माझ्या स्वप्नात आहेत की खरंच सत्यात माझ्या समोर आहेत हेही तिला कळत नसतं. त्यामुळे कला आता पटकन जागी होते आणि उठून बसते. समोर ती अद्वैतला बघत असते. अद्वैत अजूनही झोपलेला असतो. मग शेवटी आता कला अद्वैतला हात लावते. अद्वैत आता उठलेला असतो. समोर आईला बघून तोही शॉक असतो की आई इथे कशी काय आली. मग सरोज आता अद्वैतला म्हणत असते की अच्छा, म्हणजे तुम्हाला ही मजा मारायची होती, तर तुम्हाला ही मजा मारण्यासाठी अजून एक दिवस हवा होता का? तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम. तेव्हा सरोज म्हणते की तू तर एक शब्दही बोलू नकोस हा माझ्यासोबत. अद्वैत, अरे मी तुला कशासाठी पाठवलं होतं? जाऊ दे, मी आता ह्या गावामध्ये आहे म्हणून तुला जास्त काही बोलत नाहीये. पटपट आवर आणि निघ इथून. सरोज आता रागानेच तिथून निघून जाते. सरोज गेल्यावरती अद्वैत पटकन दरवाजा बंद करत असतो. दरवाजावर तो त्याचा हात मारत असतो आणि म्हणत असतो की शिट यार, हे कसं काय झालं? आई इथे कशी काय आली? आणि आई आली तर आली आणि तिने आपल्याला हे असं बघितलं. कला म्हणते की अरे अद्वैत पण. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू तर गप्पच बस, तू काही बोलूच नकोस, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. कला म्हणते की माझ्यामुळे? अद्वैत, अरे काय बोलतोयस तू? अद्वैत म्हणतो की गप्प बस, आता उगाचच बोलण्यात वेळ वाया घालू नको. कुठे माझी गाडीची चावी? मग कला आता गाडीची चावी अद्वैतला देते. मग त्यानंतर अद्वैत आणि कला दोघंही आता कपडे वगैरे घालून बाहेर निघतात.
सरोज आता अद्वैतला म्हणते की अद्वैत आम्ही पुढे निघतोय, लगेच निघ. अद्वैत म्हणतो की हो. सरोज आणि सोहम तिथून निघून गेल्यावर गावकरी आता सगळेजण जमा झालेले असतात ते अद्वैत आणि कलाला निरोप देण्यासाठी. तर एक दादा अद्वैतला म्हणत असतात की पुन्हा आमच्या गावामध्ये नक्की या हां. एक ताई म्हणतात की दादांनो ताईंनो, जर काही चुकलं असेल तर चुकलं माकलं असेल तर आम्हाला माफ करा हां. कला म्हणते की नाही हो, उलट तुम्ही आमचा किती आपुलकीने पाहुणचार केला. खरंच आमचा दिवस खरंच खूप छान गेला. खरंच मी तुम्हाला कधीही नाही विसरणार. असं म्हणून कला आणि अद्वैत आता सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही तिथून निघत असताना ती जी मुलगी असते जी अद्वैतच्या मागे लागलेली असते ती मुलगी अद्वैतला बाय करत असते आणि अद्वैतही चांगल्या मनाने तिला बाय करत असतो. कला हे बघते आणि कलाला त्या मुलीचा खूप राग येतो. कला रागानेच त्या मुलीकडे बघत असते आणि अद्वैतकडेही बघते आणि अद्वैतला झटका देऊन आता ती गाडीमध्ये बसते. मग अद्वैतही गाडीमध्ये बसतो. अद्वैत आणि कला गाडीतून तिथून निघून जातात. परंतु ती मुलगी म्हणजे काहीतरी फ्रॉड असते. तिच्या मागे एक माणूस लपलेला असतो झाडामागे आणि त्या झाडामागे लपलेल्या माणसासोबत ती हसत असते. आता हा नक्की काय मॅटर आहे हे आपल्याला पुढे कळेलच. तर इकडे राहुल कुठल्या तरी फाईल्स चेक करत असतो सकाळी सकाळी आणि कुठेतरी जाणार असतो. त्यावेळी तिथे नैना येते आणि म्हणते की अरे वा, सकाळी सकाळी कुठे बरं जाण्याची एवढी घाई झाली आहे. तेव्हा राहुल म्हणतो की सकाळी सकाळी जबाबदार माणसं ही ऑफिसला जातात. नैना म्हणते की ओ रिअली, मला तर वाटलं होतं की तू व्हिडिओ गेम्स खेळणार आहेस. राहुल रागाने तिच्याकडे बघतो. तेव्हा नैना म्हणते की सॉरी डार्लिंग, अरे मी असंच मजा म्हणून बघत होते तुझ्याकडे. राहुल म्हणतो की गप्प बसा, मला अशी फालतू मजाक वगैरे आवडत नाही अजिबात. मग नैना आता विचार करू लागते की ह्याच्याबरोबर मी सुद्धा ऑफिसला जाऊ का. म्हणजे कसं की तिकडे चांदेकरांच्या ऑफिसमध्ये एवढे दागिने भरलेले असतात, एवढ्या पैशांची रोजची उलाढाल होते तिथे. आणि तसंही तिथे जाऊन मी एखादा बंडल किंवा एखादा दागिना जर उचलला तरी सुद्धा कोणाला काय कळणार आहे याबद्दल. मला निदान सौरभच्या तोंडावर तरी मारता येईल आणि गप्प तरी बसेल तो, म्हणजे माझं सगळ्यात मोठं टेन्शन तरी बाजूला होईल. पण मी ऑफिसमध्ये कशी काय जाऊ, हा माणूस काय सहजासहजी मला नेणार नाही. पण आयडिया आहे ना माझ्याकडे. मग ती राहुलला म्हणते की ऐक ना बेबी, मला जरा आपल्या बेबीच्या चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. नाही म्हणजे तू जरी माझ्यासोबत नाही आला तरी सुद्धा चालेल मला, म्हणजे वाटेतच हॉस्पिटल आहे तुझ्या ऑफिसला जाता जाता, मला फक्त वाटेत सोडशील का. राहुल म्हणतो की हो, पण तू लगेच जर निघणार असेल तरच मी तुला सोडेल. नैना म्हणते की अरे हे काय, मी तयारच आहे, तू फक्त पुढे हो, मी लगेचच पर्स घेऊन येते. राहुल म्हणतो की बरं. नैना आता तिची पर्स हातामध्ये घेते आणि मनामध्ये विचार करत असते. नैना म्हणते की मी आता एक काम करते, मी आता हॉस्पिटलमध्ये जाण्याचं नाटक करते आणि मग नंतर पुन्हा एकदा ऑफिसमध्ये जाते आणि राहुलला सांगते की अपॉइंटमेंट कॅन्सल झाली म्हणून मी इकडे आली आहे. इकडे कला आणि अद्वैत दोघंही रस्त्याने जात असताना कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर ऐक ना. तेव्हा अद्वैत रागानेच म्हणतो की काय. कला म्हणते की चांदेकर, अरे सरोज मॅडम अशा अचानक कशा काय आल्या तिथे. अद्वैत तिला म्हणतो की मला कसं काय माहीत असणार आहे, मी सुद्धा तिथेच होतो ना. कला म्हणते की चांदेकर, परंतु आपण नेमकं कुठे आहोत हे कसं कळलं त्यांना. अरे काहीतरी बोल ना चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय बोलू मी, गप्प बस ना, सारखी इरिटेट कशाला करतीयस मला. आता आईने फोनवर लोकेशन मागवलं होतं ना, त्याचा अर्थ काय होतो. आता उगाचच तू इरिटेट करू नकोस हा मला. कला म्हणते की ठीक आहे, पण तू चिडतोयस कशाला. त्यावेळी अद्वैत मनामध्ये विचार करत असतो की बापरे, काल रात्री आमच्यामध्ये नक्की असं काय झालंय, मला काही आठवत का नाही आहे, आमच्यामध्ये नक्की काय झालं आहे. आणि मग तो कलाकडे बघतो. त्यावेळी कला खाली बघत असते. अद्वैत विचार करतो की नेहमीसारखी ही माझ्याकडे वर बघत का नाही आज ही खाली का बघते, याचा अर्थ नक्कीच आमच्यामध्ये काहीतरी झालं आहे. अद्वैतला ही गोष्ट चांगली आठवत असते की कला नक्की काय बोललेली असते. कला अद्वैतला म्हणालेली असते की अद्वैत, मी तुझी बायको आहे, आता तू आणि मी आपण दोघंही मिळून आपण होतो आणि मीच तुझी बायको राहणार आहे. आणि त्यावेळी लाईटही गेली होती आणि दोघं त्यावेळी बेडवर देखील पडलेले होते. अद्वैत विचार करत असतो की काल रात्री लाईट गेली इथपर्यंत मला बरोबर आठवतंय, नंतर आम्ही बेडवर पडलो, ती माझ्या ह्या बाजूला मी तिच्या ह्या बाजूला, आणि मग नंतर आमच्यात काय झालं हे मला का आठवत नाही आहे. अद्वैत आता जोरात हात आपटतो आणि म्हणतो की चायला मला काही कळत का नाही. तेव्हा कला विचार करते की अरे ह्याला काय अचानक झालं, मला असं वाटतंय की ह्याची रात्रीची ताडी अजून उतरली नाही आहे वाटतं. कला ही अद्वैतकडे बघत असते, सिम्पली ती अद्वैतकडे बघत असते. अद्वैत विचार करतो की आता ही माझ्याकडे अशी रोखून का बघते, नक्की हिच्या बघण्यामध्ये काय अर्थ असेल. मग तो कलाला म्हणतो की अशी काय बघतीयस माझ्याकडे,
काय चाललंय ग तुझं? तेव्हा कला म्हणते की चांदेकर, अरे मला काहीच झालं नाहीये, पण तुला काय झालंय? तू असं का वागतोयस? सॉरी, त्याच वेळी कला एक गाणं लावते. तर गाणं असं असतं की कधी तू हे गाणं लावलेलं असतं आणि ते प्रेमाचंच गाणं असतं. त्यामुळे अद्वैतला अजून टेन्शन येतं की ही कला असे गाणे का लावते, नक्की आमच्यामध्ये रात्री काय झालंय, मी तर माझा काही होश गमावून नव्हतो ना बसलो. या सगळ्या गोष्टींचं अद्वैतला फार टेन्शन आलेलं असतं. आता अद्वैतला एवढं गोंधळात बघून कलाला एक गोष्ट समजलेली असते की अच्छा, तिला समजतं की अद्वैतचा एवढा गोंधळ का उडालाय. सकाळी उठल्यावर आम्ही ज्या अवस्थेत होतो त्या अवस्थेमुळे आता अद्वैतला जरा टेन्शन आले वाटतं. आणि त्याच वेळी सरोज मॅडम तिथं आल्या, त्यामुळे हा पॅनिक झाला. आणि एवढा अद्वैत चांदेकर आहे हा, स्वतःला परफेक्शनिस्ट म्हणून घेतो. आणि किती वेडा आहे हा मुलगा, आणि किती कसलं टेन्शन घ्यायला लागलाय. पण मी सुद्धा कला चांदेकर आहे आणि मी आता ही संधी अशीच थोडी जाऊ देईल. या संधीचं बरोबर मी सोनं करणार. त्यानंतर अद्वैत गाणं चेंज करतो. तर ढगाला लागली कळं हे गाणं लागलेलं असतं. पुन्हा तेही गाणं प्रेमाचंच. त्यामुळे अद्वैतला आता टेन्शन आलेलं असतं की बापरे, गाणीही असे लागतात, काय करावं. आणि कला तर मस्त लाजत असते अद्वैतकडे बघून. अद्वैत विचार करत असतो की यार, बेडवर पडल्यानंतर काय झालंय, बेडवर पडल्यानंतरचं मला काही का म्हणून आठवत नाहीये. नक्की काय झालंय आमच्यामध्ये रात्री, काय नॉनसेन्स आहे हा, का आठवत नाहीये मला. कला मात्र मस्तपैकी गाणं एन्जॉय करत असते. त्यावेळी अद्वैत मनात म्हणतो की अरे, हिला कसं काही वाटत नाहीये, काल रात्री एवढं सगळं होऊन गेलंय आणि ही कशी एवढी मजेमध्ये. कला मनात म्हणत असते की वेडा कुठला, अजूनही हा टेन्शनमध्येच आहे. अद्वैत टेन्शन घेत आता अक्षरशः घरापर्यंत येऊन पोहोचलेला असतो. मग घराजवळ पोहोचल्यावर कला म्हणते की चांदेकर, पोचलं बाबा एकदाचं घरी. अद्वैत गाडीच्या खाली उतरायला लागतो. तेव्हा कला त्याला म्हणते की चांदेकर, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. अद्वैत तर आधीच घाबरलेला असतो. अद्वैत घाबरतच कलाला म्हणतो की काय. तर कला म्हणते की चांदेकर, मला बोलायचं तुझ्याशी. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो बोल ना, तेच, काय बोलायचं तुला, बोल ना पटकन. मला उगाच लेट करत असते आणि म्हणत असते की चांदेकर, ॲक्च्युली मला हे बोलायचं आहे की. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो बोल ना, काय बोलायचं आहे तुला, बोल, पटपट बोल, काय बोलायचं ते. कला म्हणते की नाही चांदेकर, मला तुझ्याशी असं बोलायचं होतं की म्हणजे तू ठीक तर आहेस ना. अद्वैत घाबरतच म्हणतो की काय म्हणजे काय झालंय, मी का ठीक नसेल. कला म्हणते की म्हणजे चांदेकर, अरे तू असा विचित्र का वागतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी विचित्र, तुला का वाटतंय मी विचित्र वागतोय, मी काही विचित्र वगैरे वागत नाहीये. आणि तुला कसल्या एवढ्या भलत्या चौकशा पडल्यात ग. कला म्हणते की नाही रे चांदेकर, तू असा भलता सलता वागतोस ना, म्हणून मी तुला विचारलं, बाकी काही नाही. अद्वैत पुन्हा कलाला विचारतो की नक्की तुला एवढंच विचारायचं होतं का. कला म्हणते की हो, एवढंच विचारायचं होतं, काही झालंय का चांदेकर. अद्वैत म्हणतो की गप, त्याचा तुझ्याशी काही संबंध नाहीये, तू जा बरं घरामध्ये, तू माझं डोकं नको खाऊस, जा तू घरामध्ये. मग कला आता हळूच दरवाजातून बाहेर उतरते गाडीच्या आणि हसत असते. अद्वैतची मज्जा घेताना तिला फार आनंद होत असतो. अद्वैत किती गोंधळलेला आहे आणि किती या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय, त्यामुळे कला अक्षरशः हसत असते. आणि बिचारा अद्वैत मात्र डोक्याला हात लावून बसलेला असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सौरभ हा नैनाला येऊन भेटलेला असतो. नैनाला तो विचारतो की पैशांचं काय झालं. नैना म्हणते की अरे मी प्रयत्न करतीये. सौरभ म्हणतो की नाही, आता तुझं भांडं हे सगळ्यांसमोर फुटायलाच हवं. पण नैना आता सौरभ समोर हात जोडते आणि म्हणते की सौरभ प्लीज या सगळ्यामध्ये राहुलला खेचू नको. त्याच वेळी राहुल त्याची कार घेऊन तिथे आलेला असतो आणि नैना सौरभ सोबत बोलताना त्याला दिसतं. आता कला ही अद्वैतला मुद्दामच टेन्शनमध्ये ढकलत असते आणि मुद्दाम अद्वैतला तो विषय काढत असते. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे काल रात्री. तेव्हा अद्वैत म्हणतो की हा खरे काल रात्री काय झाले मला सांग काल रात्री. तेव्हा कला म्हणते की अद्वैत, अरे काल रात्री मी फोन चार्ज करायलाच विसरले रे. अद्वैत म्हणतो की याचा काही संबंध आहे आता, मॅड आहेस का तू जरा. अद्वैत तिथून निघून गेल्यावर कला मात्र हसत असते आणि म्हणत असते की अच्छा, म्हणजे अजूनही याच्या डोक्यात हेच सगळं सुरू आहे. तर आता बघ चांदेकर, मी तुझी कशी मज्जा घेते ते, आता तू फक्त बघतच राहा, असं म्हणून कला हसत असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.